नमस्कार मित्रांनो, आज आपण रामनवमीची महान कथा पाहणार आहोत. त्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्माची आणि अद्भुत विवाहाची तसेच महाभयंकर युद्धाची ही अत्यंत पवित्र कथा आज आपण पाहायची आहे. ही कथा मात्र श्रद्धेने ऐकल्यास सुख समृद्धी वाढते आणि साक्षात लक्ष्मी नारायणाची कृपा कुटुंबावर कायम राहून धनधान्यात अफाट बरकत मिळते. त्याआधी मित्रांनो, ही अत्यंत अद्भुत कथा बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असेल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. चला तर मग सुरू करूयात. ही कथा खऱ्या अर्थाने सुरू होते ती शरयू नदीच्या अत्यंत पवित्र, संथ आणि निर्मळ तीरावर वसलेल्या एका अशा नगरीतून जिची बरोबरी साक्षात स्वर्गातील कुबेराची नगरीही करू शकत नव्हती. ती महान नगरी म्हणजे अयोध्या. आणि या अथांग आणि प्रबळ इक्ष्वाकू वंशाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होते साक्षात धर्म आणि न्यायाचे प्रतीक, त्रैलोक्याला जिंकणारे चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ. राजा दशरथाच्या राज्यात प्रजेला दुःख म्हणजे काय, भूक म्हणजे काय आणि अन्याय म्हणजे काय. राजा दशरथांना 3 अत्यंत सुंदर आणि गुणी राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण या अथांग सुखाला, या एवढ्या मोठ्या राजवैभवाला एका महाभयंकर दुःखाची वाळवी आतल्या आत पोखरत होती. राजा दशरथांच्या राजवाड्यात अथांग संपत्ती होती, हजारो हत्ती घोडे होते, लाखो दासी होत्या. पण त्या राजवाड्याच्या अंगणात रांगणाऱ्या एका लहान बालकाचे बोबडे बोल मात्र नव्हते. अयोध्येच्या सिंहासनाला कोणताही वारस नव्हता. माझ्यानंतर या इक्ष्वाकू वंशाचे, या महान अयोध्येचे काय होणार? माझा वंश इथेच संपणार का? हा महाभयंकर विचार साक्षात चक्रवर्ती सम्राट दशरथांच्या काळजावर रोज एका जळत्या निखाड्यासारखा डांबला जात होता. 3ही राण्यांच्या डोळ्यांतून रोज रात्री अश्रूंच्या नद्या वाहायच्या. राजा दशरथांचे वय आता वाढत चालले होते. त्यांचे केस पांढरे झाले होते. एके दिवशी दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन राजा दशरथ आपले कुलगुरू साक्षात वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांच्या पायावर कोसळून ढसाढसा रडू लागले. गुरु वशिष्ठांनी राजा दशरथांना अत्यंत प्रेमाने उठवले आणि साक्षात आशेचा एक किरण दाखवला. त्यांनी सांगितले की हे राजन, तू खचून जाऊ नकोस. तुझ्या पोटी साक्षात परमेश्वर जन्म घेणार आहे. तू अत्यंत कठीण आणि पवित्र असा पुत्र कामेष्टी यज्ञ कर. गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून शृंगी ऋषींसारख्या महान आणि तपस्वी ऋषींना आमंत्रित करण्यात आले. अयोध्येत एका महाभयंकर आणि अथांग यज्ञाची सुरुवात झाली. साक्षात आकाशातून देव हा यज्ञ पाहत होते. यज्ञाच्या धगधगत्या अग्नीतून, मंत्रांच्या त्या रौद्र आणि पवित्र घोषातून साक्षात अग्नी नारायण देव एका अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि डोळे दिपून टाकणाऱ्या रूपात प्रकट झाले. त्यांच्या हातात सोन्याचे एक दिव्य पात्र होते, ज्यामध्ये साक्षात स्वर्गातील अमृतासमान खीर होती. अग्निदेवाने ती खीर राजा दशरथांच्या हाती दिली आणि अदृश्य झाले. राजा दशरथांनी अत्यंत श्रद्धेने त्या खिरीचे वाटप आपल्या 3ही राण्यांमध्ये केले. राणी कौसल्या आणि कैकेयी यांना अर्धा अर्धा भाग दिला आणि त्या दोघींनीही आपल्या भागातील थोडा थोडा हिस्सा राणी सुमित्रेला दिला. आणि मग तो सुवर्णाचा, अमृताचा आणि साक्षात त्रैलोक्याच्या उद्धाराचा दिवस जवळ येऊ लागला. 9 महिने पूर्ण झाले. चैत्र महिना सुरू झाला होता. निसर्गात एक अद्भुत आणि अलौकिक बदल झाला होता. झाडे अचानक फुलांनी बहरली होती. नद्यांचे पाणी अधिकच गोड आणि निर्मळ झाले होते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांनी आपला क्रूरपणा विसरून शांतता धारण केली होती. आकाशात ग्रहांची एक अशी महामंगल आणि पवित्र स्थिती निर्माण झाली होती जी साक्षात हजारो वर्षातून एकदाच येते. आणि अखेर तो दिवस उजाडला. चैत्र शुद्ध नवमीचा तो अद्भुत दिवस. दुपारी बरोबर 12 वाजता जेव्हा सूर्य आकाशात अगदी डोक्यावर आला होता, तेव्हा राणी कौसल्याच्या महालात एक अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि साक्षात सूर्यासारखा प्रखर प्रकाश निर्माण झाला. राणी कौसल्याचे डोळे दिपून गेले आणि साक्षात परमेश्वराने प्रभू श्रीराम म्हणून राजा दशरथाच्या आणि माता कौसल्याच्या पोटी जन्म घेतला. याच वेळी राणी कैकेयीच्या पोटी भरत आणि राणी सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न या साक्षात शेषावतारांनी जन्म घेतला. श्रीराम दिसायला इतके सुंदर आणि साजिरे होते की त्यांच्या त्या निळसर रंगाकडे, त्या कमळासारख्या टपोऱ्या डोळ्यांकडे आणि चेहऱ्यावरील त्या साक्षात चंद्रासारख्या शीतल हास्याकडे पाहून भल्या भल्या ऋषीमुनींचीही समाधी भंगली जायची. राम जसजसे रांगायला लागले तसतसे अयोध्येच्या वाड्यांना जणू स्वर्ग सुख प्राप्त झाले.
रामाचा सावलीसारखा भाऊ लक्ष्मण रामाशिवाय एक क्षणही राहायचा नाही. जेव्हा श्रीराम थोडे मोठे झाले तेव्हा त्यांना आणि त्यांच्या भावांना शिक्षणासाठी साक्षात गुरु वशिष्ठांच्या आश्रमात पाठवण्यात आले, जो साक्षात त्रैलोक्याचा गुरु आहे, ज्याला सर्व वेद आणि शास्त्रे अगोदरच माहीत आहेत. तो परमेश्वर एक सामान्य मानवासारखा अत्यंत नम्रपणे गुरुगृही लाकूड तोडत होता, आश्रमाची स्वच्छता करत होता आणि जमिनीवर झोपून विद्या ग्रहण करत होता. काहीच वर्षात श्रीराम सर्व वेद, उपनिषदे आणि धनुर्विद्येत साक्षात अजेय आणि महाबलाढ्य बनले. काळ वेगाने पुढे सरकत होता. श्रीराम आता तरुण झाले होते. एके दिवशी अयोध्येच्या राजसभेत एक अत्यंत रौद्र, भयंकर आणि साक्षात सूर्यासारखे तेज असलेले मुनी आले. ते होते साक्षात महर्षी विश्वामित्र. ते राम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीकडे निघाले. चालत चालत ते मिथिला नगरीत पोहोचले. मिथिलेचा राजा जनक याने आपली अत्यंत सुंदर, गुणवान कन्या सीता हिच्या विवाहासाठी एक स्वयंवर आयोजित केला होता. सीतेचे रूप इतके अद्भुत आणि साक्षात लक्ष्मीसारखे होते की तिला मिळवण्यासाठी त्रैलोक्यातून मोठे मोठे बलाढ्य आणि गर्विष्ठ राजे तिथे आले होते. पण जनकाची एक अत्यंत भयंकर आणि अशक्यप्राय अट होती. सभामंडपाच्या मध्यभागी साक्षात भगवान शिवाचे एक महाप्रचंड, अत्यंत जड आणि रौद्र असे शिवधनुष्य ठेवले होते. हे धनुष्य इतके जड होते की 500 माणसे मिळून त्याला ओढत आणायचे. जो शूरवीर या महाभयंकर शिवधनुष्याला उचलून त्याला दोरी लावेल, त्याच्याच गळ्यात माझी सीता वरमाला घालेल, ही राजा जनकाची गर्जना होती. स्वयंवर सुरू झाले. एक एक करून अनेक गर्विष्ठ, बलाढ्य आणि पैशाचा, सत्तेचा माज असलेले राजे त्या धनुष्याकडे आले. त्यांनी आपली सर्व ताकद लावली, रक्त आटवले, पण साक्षात ते धनुष्य हडले तर दूरच, पण त्याचे एक बोटभर टोकही कोणी वर उचलू शकले नाही. संपूर्ण सभेत एक महाभयंकर शांतता पसरली. राजा जनकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अरे, या पृथ्वीवर कोणीही शूरवीर उरला नाही का? माझी सीता आता जन्मभर कुमारिकाच राहणार का? असा आर्त टाहो त्याने फोडला. हे ऐकून लक्ष्मण रागाने लालबुंद झाला. पण प्रभू श्रीराम अत्यंत शांत होते. विश्वामित्रांनी रामाकडे पाहिले आणि डोळ्यांनीच आज्ञा दिली, रामा, आता उठ आणि जनकाचा हा संशय दूर कर. प्रभू श्रीराम आपल्या जागेवरून अत्यंत शांतपणे एका ऐटदार सिंहासारखे उठले व त्या महाभयंकर शिवधनुष्याकडे आले. आणि मग एका क्षणात श्रीरामाने ते महाप्रचंड आणि हजारो किलोचे शिवधनुष्य आपल्या डाव्या हाताने एका झटक्यात हवेत उचलले. आणि मग श्रीरामाने त्या धनुष्याला दोरी लावण्यासाठी त्याला वाकवले. आणि पुढच्याच क्षणी कडाड 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 एक असा महाभयंकर, कानठळ्या बसवणारा आवाज झाला. श्रीरामाने आपल्या ताकदीने तो शिवधनुष्यमधून 2 तुकड्यात मोडून टाकला होता. माता सीतेने हातात एक अत्यंत सुंदर फुलांची माळ घेऊन, अत्यंत लाजत आणि डोळ्यात आनंदाश्रू घेऊन प्रभू श्रीरामांच्या गळ्यात ती वरमाला घातली. तो साक्षात नारायण आणि लक्ष्मीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा संगम होता. मिथिलेत आणि तिकडे अयोध्येत आनंदाचा महापूर उसळला आणि मंत्रांच्या महाघोषात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा तो अलौकिक आणि अमर विवाह सोहळा संपन्न झाला. याच वेळी लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी, भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्तीशी झाला. तो विवाह सोहळा केवळ 2 जीवांचा नव्हता, तर तो साक्षात भक्तीचा, सत्याचा आणि मांगल्याचा या पृथ्वीवर झालेला सर्वात मोठा आणि सुवर्ण सोहळा होता. राजा दशरथाचे वय आता वाढत चालले होते. त्यांचे शरीर थकत होते आणि त्यांना आता अयोध्येची ही अथांग सत्ता, हा राजमुकुट आपल्या या लाडक्या, अत्यंत गुणवान आणि मर्यादा पुरुषोत्तम मुलाच्या म्हणजेच श्रीरामांच्या हाती अत्यंत आदराने सोपवायचा होता. जेव्हा अयोध्येत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की उद्या आपल्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा संपूर्ण अयोध्या अक्षरशः वेडीपिशी झाली. तो आनंद, तो जल्लोष शब्दात मांडणे कठीण आहे. लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या नद्या वाहू लागल्या. घरोघरी सोन्या मोत्यांची तोरणे बांधली गेली. संपूर्ण नगरीला एखाद्या स्वर्गीय नववधूसारखे सजवले गेले. रस्त्यांवर फुलांच्या पायभऱ्या घातल्या गेल्या. सुगंधी पाण्याचा सडा शिंपडला गेला. उद्या आपला लाडका राम या अयोध्येचा राजा होणार. आता या जगात आपल्यासारखे नशीबवान कोणीच नाही. या कल्पनेनेच लोकांची भूक आणि तहान हरपली होती. लोक रात्रभर झोपले नाहीत. सर्वत्र फक्त आणि फक्त उत्सवाचे, संगीताचे आणि आनंदाचे महापूर वाहत होते. पण नियतीला, काळाला आणि साक्षात परमेश्वराच्या त्या महाभयंकर लीलेला काहीतरी वेगळेच मंजूर होते.
ज्या रात्री अयोध्या आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर होती, त्याच रात्री राजवाड्याच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एका अत्यंत भयंकर, नीच आणि काळजाला पीळ पाडणाऱ्या कटाची बीजे रोवली जात होती. कैकईची अत्यंत कुटील दासी मंथरा, जिच्या शरीरात रक्ताऐवजी साक्षात विषाचा महासागर उसळत होता, तिने राणी कैकईचे कान भरायला सुरुवात केली. अत्यंत मत्सराने, कपटाने आणि कुटील बुद्धीने तिने कैकईच्या मनातील रामाबद्दलचे ते अथांग प्रेम एका क्षणात नष्ट करून तिथे द्वेषाची, स्वार्थाची आणि सत्तेच्या लालसेची महाभयंकर आग लावली. अगं वेडी कैकई, राम राजा झाला तर तुझी आणि तुझ्या भरताची किंमत या राजवाड्यात एका दासीसारखी होईल. तुझा मुलगा भरत राजा झाला पाहिजे आणि रामाला या अयोध्येतून कायमचे हाकलून दिले पाहिजे. हे विष मंथरेने कैकईच्या डोक्यात इतक्या भयंकर पद्धतीने ओतले की कैकईसारखी अत्यंत प्रेमळ आणि शूर राणी साक्षात एका राक्षसिणीसारखी कोपभवनात जाऊन बसली. तिने आपले सर्व दागदागिने फेकून दिले, केस मोकळे सोडले आणि ती जमिनीवर झोपली. जेव्हा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ अत्यंत आनंदाने रामाच्या राज्याभिषेकाची ती अद्भुत आणि गोड बातमी देण्यासाठी कोपभवनात आले, तेव्हा कैकईने त्यांच्यावर साक्षात मृत्यूचा, काळजाचा थरकाप उडवणारा बाणच सोडला. तिने राजा दशरथाला त्यांच्या जुन्या 2 वचनांची, जे दशरथांनी तिला एका युद्धात तिने प्राण वाचवल्याबद्दल दिले होते, आठवण करून दिली आणि असे 2 वर मागितले ज्याने साक्षात अयोध्येच्या नशिबावर, अयोध्येच्या हृदयावर एक जळता, धगधगता निखारा ठेवला गेला. पहिला वर, माझा मुलगा भरत याला अयोध्येचा राजा घोषित करा आणि त्याला उद्याच राज्याभिषेक करा. आणि दुसरा, जगातील सर्वात महाभयंकर वर, तुमचा तो लाडका राम आजच, याच क्षणी अंगावर संन्याशाची वल्कले, झाडाच्या सालीचे कपडे धारण करून अनवाणी पायांनी 14 वर्षासाठी घनदाट जंगलात भयंकर वनवासाला जाईल. हे शब्द कानावर पडताच राजा दशरथाच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांच्या पायाखालची जमीन महाभयंकर भूकंपासारखी सरकली. आकाशातून साक्षात करोडो विजा अंगावर कोसळाव्या तशी त्यांची अवस्था झाली. ते तिथेच जमिनीवर कोसळले. नाही, नाही कैकई, असा भयंकर अन्याय करू नकोस. माझे प्राण घे, पण माझ्या काळजाच्या तुकड्याला, माझ्या रामाला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. तो कोवळा राम जंगलातील ते महाभयंकर काटेकुटे कसे सहन करेल? तो उपाशी कसा राहील? रामाविना मी एक क्षणही जगू शकणार नाही. मी तडफडून मरेन कैकई. असा आकांत करत, असा महाभयंकर टाहो फोडत साक्षात त्रैलोक्याला जिंकणारे चक्रवर्ती सम्राट दशरथ त्या निर्दयी कैकईच्या पायावर कोसळले. ओक्साबोक्षी रडू लागले. पण कैकईचे हृदय साक्षात दगडाचं झाले होते. तिला अजिबात पाजर फुटला नाही. दुसरीकडे राजवाड्यात जेव्हा ही बातमी प्रभू श्रीरामांना समजली, तेव्हा संपूर्ण जगाला थक्क करणारा प्रसंग घडला. ज्या माणसाला उद्या अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट व्हायचे होते, जगातील सर्वात मोठी सत्ता ज्याच्या पायाशी लोळण घेत होती, त्या माणसाच्या चेहऱ्यावरील हास्याची एक रेषही हलली नाही. रामाने एका क्षणात, होय, केवळ एका क्षणात त्या अथांग राजवैभवावर, त्या सोन्याच्या सिंहासनावर हसत हसत पाणी सोडले. माझ्या पित्याचे वचन हेच माझे सर्वस्व आहे. पित्याच्या शब्दासाठी 14 वर्ष काय, आयुष्यभर जरी नरकाचा वनवास भोगावा लागला तरी मी हसत हसत जाईन. श्रीरामांची ही अथांग पितृभक्ती आणि तो अलौकिक त्याग पाहून साक्षात स्वर्गातील देवांचेही डोळे पाणावले. जेव्हा प्रभू श्रीराम साक्षात वैकुंठातील लक्ष्मीचे रूप असलेली माता सीता आणि रामाचा सावलीसारखा, रामासाठी प्राण द्यायला तयार असलेला भाऊ लक्ष्मण, हे तिघही राजवाड्याचे सर्व मौल्यवान दागदागिने, रेशमी वस्त्रे आणि अथांग सुखसोयी तिथेच सोडून अंगावर केवळ वल्कले, संन्याशाचे कपडे धारण करून अनवाणी पायांनी जंगलाकडे जाण्यासाठी रथात बसले. तो क्षण अयोध्येसाठी साक्षात महाप्रलयासारखा, मृत्यूसारखा होता. संपूर्ण अयोध्येने असा काही हंबरडा फोडला की तो आकांत साक्षात आकाशाला चिरून स्वर्गापर्यंत पोहोचला. अयोध्येतील लाखो जनता वेड्यासारखी प्रभू श्रीरामांच्या रथाच्या मागे धावू लागली. रस्त्यावर पडून धूळ खात लोक ढसाढसा रडत होते. हे रामा, आम्हाला सोडून जाऊ नकोस हो. तुझ्या विना ही अयोध्या म्हणजे साक्षात महास्मशान आहे. आम्हालाही तुझ्यासोबत त्या जंगलात घेऊन चल, पण आम्हाला पोरके करून, असे अनाथ करून जाऊ नकोस देवा. असा टाहो ते फोडत होते. लहान मुले, स्त्रिया, म्हातारे, सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता. रथाच्या चाकाखाली उडणारी धूळ लोकांच्या अश्रूंनी भिजून गेली होती. जनावरांनी चाराखाणे सोडले, पक्ष्यांनी किलबिलाट करणे सोडले
पण प्रभू श्रीराम आपल्या धर्मावर आणि कर्तव्यावर ठाम होते. त्यांनी अत्यंत प्रेमाने अयोध्येच्या जनतेला समजावले आणि ते तमसा नदी ओलांडून घनदाट दंडकारण्याच्या दिशेने निघून गेले. रामाच्या जाण्याने राजा दशरथाचे प्राण कंठाशी आले आणि राम राम हा राम असा आर्त टाहो फोडतच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पित्याने पुत्राच्या विरहात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. प्रभू रामचंद्रांविना अयोध्येची अवस्था एका प्राण नसलेल्या सडणाऱ्या देहासारखी झाली होती. लोकांनी चांगले गोडधोड खाणे सोडले. उत्सव साजरे करणे कायमचे बंद केले. 14 वर्ष अयोध्येत जणू सुतकाची, दुःखाची आणि विरहाची महाभयंकर काळी छाया पसरली होती. भाऊ भरत याने तर राजा होण्यास स्पष्ट नकार दिला. त्याने रामाच्या त्या लाकडी पादुका डोक्यावर ठेवून अयोध्येत आणल्या, सिंहासनावर ठेवल्या आणि तो स्वतः नंदीग्रामला एक संन्यासी म्हणून खड्डा खणून त्यात झोपू लागला. अयोध्येचा राजा जंगलात असताना मी राजवाड्यात कसा राहू? हा भरताचा महाभयंकर त्याग होता. दुसरीकडे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण घनदाट जंगलात भयंकर डोंगरांमध्ये अत्यंत कठोर आणि खडतर जीवन जगत होते. ज्या रामाच्या मऊ पायांना मखमली गालिचांशिवाय कधी जमिनीचा स्पर्श झाला नव्हता, त्यांचे पाय आता जंगलातील कठीण दगडांनी आणि महाभयंकर काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ होत होते. अंगाची लाही करणारे ऊन, अंगावर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. उघड्या आकाशाखाली झोपणे, जमिनीवर पानांचा बिछाना करणे, कंदमुळे खाऊन स्वतःची भूक भागवणे आणि जंगलातील भयंकर क्रूर राक्षसांचा सामना करणे हाच आता त्यांचा दिनक्रम बनला होता. निसर्गातील पशुपक्षी, वानर आणि आदिवासी हेच त्यांचे सोबती बनले होते. आणि याच खडतर वनवासातून सुरू झाला रामायणातील आणि संपूर्ण मानवी इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात अद्भुत आणि अंगावर शहारे आणणारा महाभयंकर अध्याय. तो अध्याय म्हणजे सत्याचा असत्याशी आणि प्रकाशाचा अंधकाराशी झालेला महासंग्राम. पंचवटीत अत्यंत शांततेत आयुष्य जगत असताना जेव्हा सुवर्णमृगाच्या मागे श्रीराम आणि लक्ष्मण गेले होते, तेव्हा साक्षात अधर्माचे रूप असलेल्या, त्रैलोक्याला रडवणाऱ्या, अत्यंत बलाढ्य आणि 10 तोंडे असलेल्या लंकापती रावणाने कपटाने एका गरीब साधूचा वेश घेऊन माता सीतेचे अपहरण केले. जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण कुटीत परत आले आणि त्यांना तिथे आपली प्राणप्रिय सीतामाई दिसली नाही, तेव्हा साक्षात परमेश्वराचाही बांध फुटला. रामाचा तो विलाप, तो आकांत पाहून साक्षात जंगलातील दगडही रडले होते. रामाने जंगलातील झाडांना, वेलींना, पशुपक्ष्यांना वेड्यासारखे विचारले, हे वेलींनो, हे वृक्षांनो, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलेत का रे? माझी जानकी कुठे गेली? कोणी पळवली माझी सीता? पण राम खचून जाणारा सामान्य मानव नव्हता. तो साक्षात महाविष्णूंचा अवतार होता. रामाने आपले अश्रू पुसले आणि आपल्या पत्नीला, एका स्त्रीच्या हरवलेल्या सन्मानाला परत आणण्यासाठी असा काही महाभयंकर एल्गार पुकारला, ज्याने साक्षात पृथ्वी हादरली. रामाला जंगलात किष्किंधा पर्वतावर साक्षात मारुती राया, हनुमान भेटला, साक्षात निस्सीम भक्तीचे आणि अफाट शक्तीचे चालते बोलते रूप. सुग्रीवाची महाप्रचंड वानरसेना सोबत आली, ज्यांच्याकडे कोणतेही आधुनिक शस्त्र नव्हते, कोणतीही युद्धसामग्री नव्हती. अशा सामान्य वानरांना आणि भालूंना सोबत घेऊन प्रभू श्रीरामांनी दक्षिण समुद्राकडे कूच केली. जेव्हा अथांग, महाभयंकर आणि रौद्र असा महासागर रस्ता देत नव्हता, तो गर्जना करून रामाला आव्हान देत होता, तेव्हा रामाच्या एका बाणाच्या इशाऱ्याने साक्षात त्या महासागरानेही थरथर कापत मान खाली घातली. आणि मग घडला तो जगातील सर्वात मोठा अलौकिक चमत्कार. वानरसेनेने सामान्य दगडांवर राम असे नाव लिहिले आणि ते जड दगड साक्षात पाण्यावर फुलांसारखे तरंगू लागले. प्रभू श्रीरामांच्या नावात एवढी प्रचंड ताकद होती की जड दगडही पाण्यावर बुडले नाहीत. एका महाभयंकर समुद्रावर वानरांनी अथांग रामसेतू बांधून काढला आणि साक्षात यमाचे घर असलेल्या, जिथे जाण्याचे धाडस देवही करत नव्हते, त्या लंकेत प्रवेश केला. लंकापती रावण, ज्याच्या केवळ नावाने साक्षात देवही थरथर कापायचे, जो अत्यंत श्रीमंत, गर्विष्ठ आणि सत्तेचा प्रचंड माज असलेला क्रूर राक्षस होता. त्याची लंका सोन्याची होती, पण त्या सोन्याच्या लंकेला रामाच्या वानरसेनेने साक्षात आगीच्या भक्षस्थानी पाडले. राम आणि रावण यांच्यात असे महाभयंकर आणि प्रलयंकारी युद्ध झाले
की साक्षात सूर्यही काही काळ अंधारून गेला. रक्ताचे सडे पडले. महाभयंकर आणि संहारक शस्त्रांचा पाऊस पडला. कुंभकर्ण, इंद्रजित यांसारखे महाभयंकर राक्षस मारले गेले. आणि अखेर तो अंगावर शहारे आणणारा आणि त्रैलोक्याला मुक्ती देणारा क्षण आला. प्रभू श्रीरामांच्या हातून सुटलेला तो साक्षात ब्रह्मास्त्रासारखा प्रलयंकारी बाण रावणाच्या नाभीत घुसला आणि त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा तो महाबलाढ्य अहंकारी रावण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. तो साक्षात सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर मिळवलेला जगातील सर्वात मोठा, सर्वात पवित्र आणि अद्भुत असा विजय होता. माता सीतेची सुटका झाली. तिने अग्निदिव्य पार केले आणि आकाशातून देवांनी फुलांचा महाप्रचंड वर्षाव केला. आणि अखेर तो सोन्याचा, अमृताचा आणि अयोध्येच्या पुनर्जन्माचा महामंगल दिवस जवळ आला. 14 वर्षांचा तो प्रदीर्घ, काळजाला पीळ पाडणारा, खडतर आणि भयंकर वनवास आज संपला होता. तिकडे अयोध्येत 14 वर्ष पूर्ण झाली होती. नंदीग्राममध्ये भरताने एक महाभयंकर चिता रचून ठेवली होती. जर 14 वर्ष पूर्ण झाल्यावर माझा राम एका क्षणाचाही विलंब लावून आला तर याच धगधगत्या अग्नीत मी स्वतःला जारून राख करून घेईन. हा भरताचा महाभयंकर निश्चय होता. अयोध्येतील लोकांचे डोळे रस्त्याकडे लागून राहिले होते. सर्वांचे श्वास अडकले होते. आमचा राम येईल ना? आमचा राम आम्हाला विसरला तर नसेल ना? तो आम्हाला अनाथ तर सोडणार नाही ना? तेव्हाच आकाशातून एक अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि साक्षात सूर्यासारखे प्रकाशमान असे पुष्पक विमान अयोध्येच्या दिशेने येताना दिसले. त्या विमानात साक्षात प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि वीर हनुमान विराजमान होते. राम परत येत आहेत ही बातमी जेव्हा अयोध्येत पोहोचली तेव्हा ती केवळ वाऱ्यासारखी नाही तर साक्षात वणव्यासारखी संपूर्ण नगरीत पसरली. आकाशातून आनंदाची महाप्रचंड वीज कोसरावी तसा तो अथांग आणि सुखद धक्का होता. 14 वर्ष मरणाच्या दारात उभी असलेली अयोध्या एका क्षणात जिवंत झाली. लाखो लोकांचा जनसागर वेड्यासारखा रस्त्यावर लोटला. कुणालाच आपले भान नव्हते. आमचा राम आला, आमचा राजा आला, गरिबांचा कैवारी आला, अयोध्येचा प्राण परत आला, असा आनंदाचा आणि विजयाचा टाहो फोडत लोक रस्त्यावर नाचू लागले. लहान मुले, स्त्रिया, म्हातारे आणि तरुण प्रत्येकाच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा महासागर वाहत होता. जणू काही संपूर्ण निसर्गही आज आनंदाने बेहोश झाला होता.